ही काय आहे? अनारसी. अनारसी है ना, अनारसी. अनारसी तर काय, रात्री मी 60 वाले तांदूळ घातले, पाव किलो. काल उपास होता ना, काल काय होतं, काल बुधवार होता, त्यामुळे उपास होता. तांदूळ घातले तर खाऊन भात उरला होता. आता म्हणलं चला, लई ह्याचे बाय टाकायला आता व्हिडिओ आपलं फोडणीत द्याल्यात, कुठं ते हे काय म्हणतात ते कायाचा, ते मला नाव येत नाही, ते कायाचा ते वडा बनवल्या. तर म्हणलं आपण काहीतरी नवीन करून बघावं. मग मी काय केलं, मिक्सरमधून हे भारीचे तांदूळ होते म्हणून ते हातानं काही हे होत नव्हते, म्हणून मी मिक्सरमधून काढले. पुन्हा त्याच्या मिक्सरमधून पिठी साखर काढली आणि काढून दोन्ही भात आणि ते साखर मिक्स केली, कलर टाकला आणि याला आपलं कलर टाकून मिक्स करून उंडा तयार केला. उंडा तयार करून मी याला वरून खसखस लावून सिनी काय झालं, हे आपले तांदळाचे अनारसे. तर मग थोडं ते पातळ होऊ लागलं भातामुळं बी, मग थोडं तांदळाचं पीठ होतं घरामध्ये, तर ते मिक्स केलं. तर मग हे आपले बनले अनारसे. चला म्हणलं फेकायचे कशाला, काहीतरी करून बघावं. आता मला भात बी मी फोडणी देऊन खाऊ शकते, नाही याच्या आपलं दुसरं बी काय करू शकतो. ते मात्र मी म्हटलं चला हे नवीन काहीतरी आपण करून बघावं. तर जमलं का नाही, खरोखरचे अनारसे आहेत का नाही. तर हे एवढा महिना असंच अन्न उरणारच, म्हणजे एक टाईम आपल्याला जेवायचं, तर त्याच्यामुळं बाकीचं कोण खाणार. मग घरात माणसं बी नाही जास्त, लेकरं बाळ कोणी असले तर मग ते घरातलं अन्न स्वयंपाक केलेला उडत होता, घरात बी कोणी नाही असते. त्यामुळं जाऊ द्या म्हटलं, आता फेकायचे कशाला. हे नाही जरी आज खाल्लं, उद्या बी आपण खाऊ शकतो. का म्हणते हे बघा कसे टमटम फुगलेत, बघा आहे ना, खरोखर आहेत का खरोखर अनारसे दाणेदार. हे बाकीचे टाकून घेते याच्यामध्ये. फेका वाटत नाही, पहिले दिवस काढलेले आहेत ना, त्याच्यामुळं पहिले दिवस बघितलेले आहेत. अन्न खाला नव्हतं, राशनच्या तांदूळाला किती महत्त्व होतं. मला एक गोष्ट आठवते, मी लहान होते त्यावेळेस आम्हाला घरात आम्ही पूर्ण 8-9 माणसं होतो. तर आम्ही काय करायचे, राशनच्या तांदळाची 1 किलोची खिचडी आम्हाला एका टायमाला लागत होती. तर मग आईनं म्हणायचं, आई स्वयंपाक कर, ही खिचडी बनव म्हणायची. तर मी काय करायची, आपलं पहिलं काय आपल्याला तेवढं समजायला महाग काय स्वस्त काय, आपल्या खेळण्याच्या नादामध्ये करायची आपली खिचडी. जेवढे सांगितले तेवढे करायचे, आणि बाकी ते धुवून टाकतात ना तांदूळ, तर ते त्याच्यामध्ये थोडे तांदूळ जायचे. तर मग मी फेकण्यात जायचे, पाण्यासोबत फेकण्यात जायचे आखरीचे. तर मग आईनं आरडायचं, म्हणायचं तुला दुकानदारच नवरा करून द्यावा लागते. तर मग ही गोष्ट खरी झाली माता, म्हणजे आई बोलन ते खरं होतं या. तर मग तसं म्हणल्यावर माझ्या गोष्ट तेवढी माझं लक्षात राहिली कारण की ते खाच्या गोष्टी म्हणजे ते काय लक्षात राहतात ना, जे आपल्याला माहीत व्हावं
आईनं काय बोलली होती म्हणून शिनी, म्हणजे चांगल्या गोष्टी लक्षातच राहतात. तर मग आईनं म्हणायचं तुला दुकानदारच नवरा करून द्यावा लागते. तर स्वतः आहे बघा, स्वतः दुकान चालवते मी, किराणा दुकान. तर मला स्वतः दुकान चालवायचा टाईम आला, म्हणजे स्वतः किराणा दुकान चालवते मी आणि दुकानदारच नवरा आहे. तर अशा गोष्टी काही ते म्हणतात ना, आईला गुरु मानावं. तर आई गुरु असते आपला, जे आई शिकवते पहिलं तिला कोण्या बी आपल्या मुलाला शिकवती, तर ती आईला आपण पहिलं गुरु मानावं. ते आईनं जे बोललं ते खरं होत असतं. तर मी मग ती गोष्ट माझ्या लक्षात राहिली. तर मला आता ती एक गोष्ट म्हणजे माझ्या लक्षात, म्हणजे कायमची लक्षातच राहिली. म्हणजे खरंच आईनं जे म्हणलं ते. आणि लॉकडाऊनमध्ये आईनं म्हणली, हो म्हणली, मी एक असाच लॉकडाऊन एक बिमारी संपावा म्हणून मी एक फोटो घेऊन व्हिडिओ काढला होता. तर आईनं म्हणली, हो म्हणली तू तसं काढस म्हणली देवकरणी. तर मला झालं देवकर नाव बी भेटलं. म्हणजे मी म्हणलं ना, आईनं बोललं ते होते तसं ते झालं बघा. खरंच जे झालं ते खरंच होतं. या तर झाले बोलत माझे अनारसे तयार. गरम गरम अनारसे. गरमागरम अनारसे आहे ना खरंच. तुम्हाला मी फोडून दाखवू काय. अनारसे झाले ना. मी खाऊन दाखिला असता ना, तर मला उपास आहे. संध्याकाळी उपास सोडेन मी, तेव्हा मी खाईन. आता झाले ना. झाले का खरोखरच अनारसे येत का नाही.